दरम्यान अजित पवार जातीयवादी लोक पोसायचं काम करत आहेत। अजित पवार प्रचंड मोठी चूक करतायत, याच्या परिणामांना त्यांना सामोरं जावं लागेल अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केली आहे। तर एक रथी गेला, दुसरा महारथी आला, आता लढू की नको असा विचार येऊ लागलाय, आम्हाला अशा प्रकारे थोपवलं जातंय अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे। अंजली दमानिया आणि जरांगे यांचे पण मी आभार मानतो अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी टीकाकारांवर केली आहे। तर एकीकडे सत्ताधारी यांची प्रतिक्रिया समोर येत असताना दुसरीकडे विरोधकांनी मात्र कडाडून टीका केलेली आहे। अजित पवार जातीयवादी लोक पोसायचं काम करत आहेत आणि अजित पवार प्रचंड मोठी चूक करतायत असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। आता काय त्यांनी घेतली का नाही घेतली का त्यांचा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे तो पहिला बी होताच आणि आता पण आहे, आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही तो झालाय का नाही झालाय का। अजितदादाचे राज्यातले आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या मतदारसंघात जे मराठ्यांचे पोर आहेत त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागणार आहेत, शिक्षण मिळणार आहेत, राज्याच्या केंद्राच्या योजना मिळणार आहेत, सुविधा मिळणार आहेत, नेमक्या त्याच मिळू नयेत म्हणून तो हमेशा विरोध करतो मराठा समाजाला, मराठा समाजाच्या आरक्षणाला। हे जातीवादी लोक पोसायचं हा काय प्रकार आहे अजितदादाचा? कारण तुम्हाला याच्यातलं सांगतो की अजितदादांना याचे खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे की ह्यो छगन भुजबळला काय दिलंय म्हणता, आता तुम्ही याला तात्पुरतं नादी लावलं दिसतंय चॉकलेट बहुतेक। मला 100% वाटतंय की तात्पुरता आनंद आहे त्याला, जिल्हा परिषद पुरतं दिला असेल, खाना म्हणले असेल थोड्या उड्या आणि पुन्हा त्यांचं विरजन पडल, 100% पुन्हा त्यांच्या आनंदावर विरजन पडन असं वाटतंय। शंका तीच आहे, तात्पुरतं दिलंय। एक रथी गेले तर त्याचे महारथी येऊन ते आपल्या डोक्यावर थोपवत आहे आणि मला तर खरंच खूप राग आलाय, खूप त्रास होतो या सगळ्याचा। आणि मी आता सिरियसली विचार करते की लढू की नको। म्हणजे एवढे लढे देऊन ज्या व्यक्तीविरुद्ध लढले त्याला तुम्ही पुन्हा मंत्री म्हणून थोपवताय। आता काय बोलायचं मला आता असं समजत नाहीये आणि खरंच प्रश्न पडलाय की याच्या पुढे मी आता थांबू आणि लढणंच सोडून देऊ, असं एक प्रश्नचिन्ह माझ्या आत्ताच्या घटकेला माझ्या मनात आहे।